प्रेज लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजन सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांना मी सुंदरसा देवाचं म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय. मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 12 वचन. आता लेंथाचे महिने चालू आहे उपवासाचे, आणि उपवासाच्या दिवसामध्ये तुम्हाला उपास आणि उपवासाचं महत्त्व कळलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस प्रभू येशू पृथ्वीवर होते तेव्हा त्यांनी स्वतः 40 दिवस उपास धरले. आणि ज्यावेळेस जुन्या करारामध्ये मोशे ज्यावेळेस परमेश्वराला भेटायला गेला त्यावेळेस तो 40 दिवस डोंगरावर होता. म्हणून उपास धरणं प्रियजन आपल्याला सर्वांचं गरज आहे. मी तुमच्यासाठी वचन वाचतो. येशूची परीक्षा. मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले, आणि सैतानाने परीक्षा पाहत असताना अरण्यात 40 दिवस राहिला, आणि तो वन पशुमध्ये होता आणि देवदूत त्याची सेवा करत होते. मग आत्म्याने त्याला लगेचच कुठे नेलं? अरण्यात. म्हणजे परमेश्वराचं वचन सांगतं अरण्यात नेणं म्हणजे गुप्त स्थळी जाणं. जसं देवाचं वचन सांगतं मत्ते 7:7 मध्ये, तू आपला देव परमेश्वरावर तू आपल्या देव परमेश्वराची गुप्त स्थळी जाऊन प्रार्थना कर. गुप्त स्थळी जाऊन काय कर? प्रार्थना कर. आणि अरण्यात नेणं म्हणजे काय नेलं होतं? निवांत, लोकांपासून, जगापासून वेगळं. आणि ज्यावेळेस जगापासून आणि लोकांपासून तुम्ही प्रियजनांना वेगळे जाता, त्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्यावर अधिक कार्य करणार. कारण की तिथं देव आणि तुम्ही राहणार. जिथं देव आणि तुम्ही राहणार तिथं काय राहणार? अभिषेक, तिथं मोकळीकता. कारण की देवाचं वचनच सांगतो जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. आणि तो देवाचा आत्मा आज देखील या ठिकाणी आहे. तो आज देखील तुम्हाला स्पर्श करणार. म्हणून प्रियजनांना उपास नसन धरला तर जरूर धरा. आजपासून उपास चालू होते. आणि उपास आणि प्रार्थना ही सैतानाचं जूत ओढते. कारण की ज्यावेळेस दुष्ट आत्मा काढायला येशू आले होते त्यावेळेस त्यांनी चेल्यांना तो काढता नाही आला, आणि चेले म्हणाले, प्रभू येशू आम्हाला का काढता नाही आलं? तर परमेश्वराने सांगितलं, विश्वास आणि उपास आणि प्रार्थना या बिगर तुम्ही काढू शकत नाही. म्हणून तुमचा उपास नुसता उपास नाही, उपासाबरोबर तुम्हाला वचनाची गरज आहे. वचन वाचा देवाचं, प्रार्थना करा, आणि प्रार्थनेबरोबर उपास धरा. 100% देव तुम्हाला या 40 दिवसामध्ये तुमचं प्रार्थनेचं उत्तर देईल. तुम्हाला जे पाहिजे ते देईल. कारण की तो जिवंत आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे त्या प्रत्येकाला स्पर्श कर. माझ्या जिवंत ख्रिस्त या 40 दिवसाच्या उपवासामध्ये त्यांची जी काही इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण कर. ज्याला घर पाहिजे त्याला घर दे, गाडी पाहिजे त्याला गाडी दे. कॅन्सर, थायरॉइड, टीबी, HIV सारखे रोग त्यांच्या जीवनातून निघ येशूच्याच नावात. गरिबीचे श्राप मी तोडतो येशूच्याच नावात. अब्रामाचे आशीर्वाद त्यांच्या जीवनात स्वीकारतो. उपासाचा आत्मा, प्रार्थनेचा आत्मा यांच्या जीवनात मी स्वीकारतो. यांच्या जीवनातले प्रत्येक बंधनं तोडतो. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळाचा त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. आजपासून ते उपास, प्रार्थना आणि देवाच्या वचनात वाढतील, आणि तुझा गौरव करतील, आणि तुझाच गौरव करून घे. पवित्र आत्मा